आजची कथा आहे वृद्धाश्रमातील बापाची आर्त हाक. बायको गेली इतकेच दुःख कमी होत नाही, तेच दळणातल्या खड्याप्रमाणे निवडून काढावं अशी वागणूक सून आणि मुलगा देत होता. जणू काही त्यांना मी नकोसाच होतो घरात. वाईट या गोष्टीचं वाटत होतं की माझी सहचरणी, माझी साथीदार, माझी अर्धांगिनी जी माझ्या प्रत्येक सुखदुःखात साथ देत होती, आज तीही माझं दुःख वाटून घ्यायला शिल्लक राहिलेली नाही. नाही सुनेने मुलाने जेवायला दिलं तरी माझी बायको मला कधीच उपाशी ठेवत नव्हती. परंतु आज 2 दिवस झालेत मला सुनेने साधं जेवायला सुद्धा दिलं नाही. हे सगळं म्हातारे बाबा हमसून हमसून रडून आपल्या मित्राला सांगत होते. जुने कपडे मोलकरणीच्या नवऱ्याला देऊन टाकावेत तसे बाबांना अजितने आणि नेत्राने आधार वृद्धाश्रमात आणून सोडले. निर्मलाबाईशी मात्र दोघे इतके गोड वागले की असे वाटायचे हा माणूसच भांडणे करत असावा घरात. पुन्हा पैसेही बाबांचेच वापरले तिथे प्रवेश केला. दुःखारितेकाने थरथर कापत बाबा आपल्या खोलीत निघून गेले तेव्हा अजितने कारमध्ये बसताना फक्त वळून त्यांना हात केला. ऋणानुबंध संपले. आपलं घर नावाचे आता जगात काहीच नव्हतं. पोटचा मुलगाच हाकलून देत होता. विमलचा एक फोटो, घरातल्या आणि बाहेरच्या कपड्यांचे असे मिळून एकंदर 4 जोड, बँकेचे पासबुक, काही वस्तू आणि देव एवढे घेऊन बाबा वाकणकर आपल्या खोलीच्या आढाव्याकडे मृतवत नजरेने पाहत त्या खोलीत राहू लागले. आणि आता देवधर विचारत होते, घर तुमच्या नावावर होतं, मग कशाला त्याच्या नावावर केलं? सरळ हाकलून द्यायचं ना सगळ्यांना घरातून. तसं नाही होत देवधर. तुम्ही बाप असाल कोणाचे तरी, तुमच्याही कोणी नातेवाईक असतील. आपल्या पोटच्या गोळ्याची मागणी नाकारता येत नाही. असं वाटतं की इतके प्रेमाने वागताय, आपल्याला काय कमी आहे? बायको गेली इतकेच दुःख, पण नंतर रंग कळतो तेव्हा नाही काही करता येत हो बाबा. आपल्या जमान्यात बापापुढे बापाचे वय 100 झाले असले तरी तोंड उघडायची हिंमत नव्हती. बाबा वाकणकर चेहऱ्याच्या घडीत सूक्ष्म बदल न करता जमिनीकडे पाहत बसले होते. आधार वृद्धाश्रमात 8 दिवसांपूर्वीच आले होते. ते 8 दिवसात जरुरी पुरते संवाद सोडले तर एकाशी अक्षराने बोलले नव्हते. आपल्या खोलीत जायचे आणि काहीतरी लिहित बसायचे. वृद्धाश्रमाचे टायमिंग मात्र अतिशय व्यवस्थित पाळायचे. 5 वाजता उठायचे, 5:30ला चहा पिऊन तयार, मग 6:30 पर्यंत फिरून यायचे. 6 जणांचा ग्रुप फिरायला जायचा. फक्त त्या 6 जणांनाच बाहेर पडायची परवानगी होती, कारण त्यांच्यातला एक वृद्धाश्रमात सहव्यवस्थापक होता. त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर फिरायला पाठवले जायचे. बाकीचे वृद्धाश्रमात फिरायचे. बरीच जागा होती. त्या 6 जणांनी बाबांना दुसऱ्याच दिवशी विचारले, फिरायला येता का असे. खरे तर ही सवलत नव्हती कोणाला, पण बाबा आल्या क्षणापासून एकही अक्षर बोलले नव्हते कोणाशी. बरेचसे वृद्ध आल्याच्या दिवशीच असे वागायचे हे माहीत असल्यामुळे जरा सामावून घेण्याच्या हेतूने बाबांना त्या 6 जणांनी विचारले. बाबांना हे माहीत नव्हते की सवलत आहे. त्यांना तो नियम वाटला होता. तसेही ते दिवसातून 3 वेळा चक्कर मारायचेच पायी. सकाळी उजडण्याआधी 10 ते 11:15 देवळात आणि संध्याकाळी 5:45 ते 6 नुसते रस्त्यावरून फिरून यायचे. त्यामुळे त्यांना ही नियमावली वाटलेली सवलत बरी वाटली. तेही निघाले चालायला. त्यांना अनेक प्रश्न विचारायले गेले, पण आश्चर्य म्हणजे बाबा एकही अक्षर बोलले नाहीत. सगळेजण पुलावर थोडा वेळ थांबल्यावर बाबाही थांबले आणि सगळ्यांबरोबर परतही आले. हा माणूस फारच डिस्टर्ब वाटतोय असे वाटल्याने दुसऱ्या दिवसापासून आजपर्यंत कोणीही त्यांना काही विचारले नाही. पण हा माणूस अत्यंत शिस्तीने वागत आहे आणि वृद्धाश्रमात जमेल तितका मिसळतही आहे हे पाहिल्यावर मात्र ह्या 6 जणांनी आज जेवणानंतर बाबांना एका बागेच्या कोपऱ्यात गप्पा मारायला नेले. बाबा वाकणकरांचे मन येथे रमावे या उद्देशाने प्रमुख व्यवस्थापक निर्मलाबाईंनी या 7 जणांना उशिरा झोपण्याची परमिशन दिली होती. भरपूर गप्पा मारा आणि मग झोपा म्हणाल्या. त्यानंतर या 6 जणांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समजले की या बाबांचे घर आधी त्यांच्या स्वतःच्या नावावर होते आणि ते एकदाचे मुलाच्या आणि सुनेच्या
आग्रहावरून मुलाच्या नावावर केल्यानंतर अचानक घरातल्यांच्या वागण्यात फरक पडला होता. मुलगा अजित येता जाता त्यांच्यावर ओरडू लागला होता. सून नेत्रा त्यांच्याकडे चहाड्या करू लागली होती. स्वतःही टोमणे मारू लागली होती. नातू रोहन चांगला 8 वर्षाचा होता. आजवर आजोबा आजोबा म्हणून नुसता त्यांच्या मागे मागे असायचा. पण आता घरातले बदलले वारे पाहून त्याने आजोबांची टिंगल करायला सुरुवात केली. त्याला धपाटा द्यायच्या ऐवजी नेत्रा खुदकन हसायची आणि आठवड्यातून एकदा ह्या रेटने मोठी भांडणे व्हायला लागली. बाबांचे कपडे, त्यांच्या वस्तू, त्यांची दिनचर्या, त्यांची नसलेली उपयुक्तता, त्यांचे फुकट खाणे हे सगळे आता स्पष्टपणे निघायला लागले. या सर्वांवर बोचरी टीका होऊ लागली. बाबांना स्वतःला तर केव्हाच नकोसे झाले होते. जवळपास गेले 8 महिने हा प्रकार चालला होता, अगदी ठरवून केल्याप्रमाणेच. घर स्वतःच्या नावावर होताच तिघांनी बाबांना मनस्ताप द्यायला सुरुवात केली होती. आता वारंवार होणाऱ्या भांडणांमध्ये अधेमध्ये अजितही बाबांशी कडकडून भांडू लागला होता. एकदा तर असे झाले की विमलची आठवण येऊन बाबा घरात एकटे असताना खूप खूप रडले. विमल जिवंत असती तर तिने सुनेला असे काही धाकात ठेवले असते की तिचे तोंड उघडायचे धाडसच झाले नसते. इतकेच काय, ती असती तर बाबांनी घरही अजितच्या नावावर करण्याची मुळीच घाई केली नसती. रोहनला मात्र आता नेत्रा स्वतःच शाळेत सोडत आणत असे. तेवढी जबाबदारी तिने का स्वीकारली? तर त्या उपकाराखाली या म्हाताऱ्या सासऱ्याबाबत 4 चांगले शब्द बोलायला लागू नयेत आणि उद्या त्यांना एकदा वृद्धाश्रमात पाठवल्यानंतर आपले काही अडायला नको. बाबांचे वय 100 झाले असले तरी तोंड उघडायची हिंमत नव्हती. खरे देवदर, जमाना बदलला, माणसं बदलली, विचार, संस्कार, संस्कृती सगळं बदललं. असं वाटतं की जाऊन त्याच्या बायको देखत त्याच्या 4 थोबाडात लावून विचारावं की हे शिकवलं काम मी तुला? तुला खांद्यावर बसून रस्त्यात फिरवून सगळे दाखवायचो. आता मला कोण आधार देणार? पण आता ती ताकदही नाही राहिली देवधर, आणि ती इच्छाही. काय होणार आहे समजा मी त्याला झापले तर? लोक लज्जेस्तव मला ठेवतीलही घरी, पण असे वागतील, असे हसतील माझ्या देवधर्माला आणि वागण्याला की नको होईल. मग असे वाटेल की आठवडाभर आधार वृद्धाश्रमात राहिलो पण शांत वाटले. तिथे जाऊन मग आता तुम्हा सगळ्यांना सोडून कशाला जावे? हा बाबा नावाचा म्हातारा इतका बोलतो हे त्या 6 जणांना आत्ताच कळले. बाबांचे विचार ऐकून भडभडून येत होते सगळ्यांना, पण जवळपास सगळ्यांचेच अनुभव तसेच होते. स्वइच्छेने वृद्धाश्रमात फक्त 2-3 जण आले होते, तेही स्वतःचे कोणी नसल्यामुळे. बाकी सगळ्यांना घरी राहावेसे वाटत होते. नातवंडांशी खेळावे, घरातल्या प्रश्नात चर्चेत सहभागी व्हावे, हसून खेळावे राहावे असे सगळ्यांनाच वाटत होते. पण ते शक्य नव्हते. त्यांना आता त्यांच्या घरात स्थानच नव्हते. सगळेच तर ते अडगळ होण्यापेक्षा इथे निदान काम करून का होईना आदर मिळतोय हे अधिक भावत होते बिचाऱ्यांना. कामत काका जरा धीट होते त्यातल्या त्यात. ते सरळ म्हणाले, आपली मुले सणासुदीला घ्यायला आली किंवा गोड द्यायला आली ना की सरळ शिवे त्या घालायच्या. त्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांना काही उपयोग नाही कामत. इथे लाज वाटेल आणि घरी गेल्यावर हसत बसतील. कसे म्हातारे सगळे भडकले म्हणत. लाता घालायला पाहिजे. तेथे एक आजी होत्या बसलेल्या, बिचारे आडनाव त्यांचं. त्यांनी पदराला डोळे पुसले. एकेकाचे ऐकून रडूच येत होते. म्हणाल्या, मुलांना जन्मच द्यायला नको होता. हळूहळू एकजण उठू लागला, पण बाबा तसेच बसलेले होते. त्यांनी नुकतीच त्यांची सगळी कहाणी सांगितली होती, त्यामुळे थोडे मन मोकळे झाले होते. तरी असे वाटत होते की आपल्या घरातल्या भानगडी आज परक्यांना सांगाव्या लागल्यात. शाळीग्राम हे तेथील सहव्यवस्थापक होते. त्यांना सगळे उगाचच सर म्हणायचे. अनेकांपेक्षा ते वयाने लहान होते, पण थोडे अधिकार होते त्यांना. ते बाबांना म्हणाले, बाबा, तुम्हाला वाटत असेल आम्ही कोण कुठले, कशाला यांना आपण सगळे सांगितले, पण लक्षात ठेवा इथे सगळेच तसे आहेत. मीही आपल्यातूनच मोकळे करून टाकायचे असते. इथे लाजायचे नाही. चला निजा आता, बरेच वाजलेत. पण कामत विचार करत होते, ही परिस्थितीच काय हवी? प्रेम का नसावे मनामनात? काम म्हणून मुलांनी असे करावे हा विचार ते नेहमीच करायचे. नवीन सदस्य आला की त्याची कहाणी ऐकताना पुन्हा तोच विचार त्यांच्या मनात यायचा.
पण आज त्यांना जरा जास्तच वाईट वाटले. याचे कारण बाबा वाकणकरांनी जे सांगितले. कामतांच्या बाबतीतही जवळपास तसेच झाले होते. घर मुलाच्या नावावर केल्यावर लगेच भांडणे काढण्यात आली होती. त्यामुळे भडकलेले कामत म्हणायचे, ह्या मुलांना शिक्षा काय द्यायची? हे समाजात उथळ माथ्याने वावरत असतात. त्यांच्या वर्तुळातील कित्येकांना हेही माहीत नसेल की त्यांचे आईबाप हाकलून दिले गेल्यामुळे वृद्धाश्रमात पडलेले आहेत. काय शिक्षा मिळणार यांना? सर पुढे झाले आणि त्यांनी कामतांना थोपटले. आजीने पुन्हा डोळे टिपले. एक लांबलचक टप्पा सुरू झाला होता बाबांच्या जीवनात. एकांताचा, अगतिकेचा, तिळतिळ तुटण्याचा, जुन्या आठवणी आल्या की रडवेले होण्याचा. आणि या टप्प्याच्या शेवटी एकदम मृत्यूच होता. बाकी काहीच नव्हते. आशेचा किरण नव्हता, सुटका नव्हती. कोणते पाप केले म्हणून हा तुरुंगवास मिळाला हे समजत नव्हते. त्यांना उठते करून आजी जायला निघाल्या. कोण या आजी? बाबांपेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असतील, आईसारख्या किंवा मोठ्या बहिणीसारख्या. पण त्यांनी आणि देवदारांनी थोपटल्यावर कोणता आनंद मिळाला? फार फार पूर्वी 50-1 वर्षापूर्वी आपला रघु नावाचा मित्र होता. अगदी घट्ट मित्र. एकमेकांच्या घरी गेलो की आपण अशीच मिठी मारायचो एकमेकांना, जणू भरतच भेट. त्या स्पर्शात याचा स्पर्शाची भावना वाटली. हा अंत आहे की सुरुवात? बाबा, तुम्ही रोज काय लिहिता? रोज काय झाले ते लिहितो. डायरी लिहितो मी किती वर्षापासून. बाबा थकून देवदारांकडे पाहून लागले तसे सगळेच थपकून थांबले. एकटा झाल्यापासून, इथे आल्यापासून डायरी लिहितो. कारण त्याआधी लिहिण्यासारखे काहीच नव्हते. उलट डायरी लिहिणे विसरूनच जाण्यासारखे वातावरण असायचे. नातू खेळायचा, त्याचे मित्र येऊन धिंगाणा घालायचे. मी पूजा करायचो, सून चांगली स्वयंपाक करायची. मात्र मला हकलून दिले इथे आणि मग लिहावेसे वाटले. काय लिहितो डायरीमध्ये? सगळं लिहितो. ही झाडं, हा वारा माझ्याशी बोलतो. इथली माती माझ्या तब्येतीची चौकशी करते. इथले नियम माझी काळजी घेतात. मुलासारखे वागतात. इथली कामे माझे मन रमवतात. नातवासारखे इथले जेवण मला अगदी सुनेच्या हातचे वाटते. आणि तुम्ही सगळेजण मला सख्खे भाऊबंद वाटत असे लिहितो. तुम्ही लेखक आहात? नाही. पण प्रत्येक जण लेखक असतो. प्रत्येकात कवी असतो, नाटककार असतो, गायक असतो, वादक असतो, नटही असतो, माणूस असतो आणि एक प्रेतही असतं प्रत्येकात. तुम्ही कुठे नोकरी करायच्यात? शाळेत शिक्षक होतो. हे असले संस्कार हजारो मुलांवर केले. माझ्या मुलावर करायचे राहून गेले असावेत. शिक्षक होतात. मग तुमचे तर नाही. माझा कोणताही विद्यार्थी मला सांभाळणार नाही. याचे कारण शिक्षकाची भूमिका त्याच्या पारतंत्र्याच्या वयापर्यंतच त्यांच्यासाठी महत्वाची असते. एकदा की ते स्वतंत्र झाले की लोडणी कशी घेतील आमची? हो, पण ते विद्यार्थी निदान तुमच्यासाठी आवाज तरी उठवतील. माझ्या मुलाला बदनाम करायला, सुनेला जगाच्या दृष्टीने नालायक ठरवायला. कामत काका, हे सगळे कशासाठी? मुलाने घरी न्यावेत म्हणून? अहो, आता तो विनंती करत आला तरी मी जाईन का घरी? का नाही जाणार? का जावे? एकदा हकललेल्या ठिकाणी का जावे पुन्हा? हे चूक आहे बाबा. प्रेमाने बोलावे तर परत जायला इथले कितीतरी सदस्य एका पायावर तयार आहेत. कारण इथे रमलेले नाहीत. मी गेल्या 8 दिवसात एकच अक्षरही न उच्चारता पहिल्याच दिवशी इथे रमलो आहे. याचे कारण परिस्थिती आपल्या हातात असावी. याच्यासाठी मी कधीच झगडत नाही. परिस्थिती आपल्याला जसे ठेवेल तसे जगण्यात आनंद मानतो. मग मुलाबद्दल एवढे पोटतिटकीने तरी का बोलताय? कारण तुम्ही सर्वांनी माझी कहाणी विचारलीत म्हणून. तुमच्यापासून मनाने दूर राहून मी इथे टिकूच शकणार नाही म्हणून हे सगळं सांगितले. आणि माझा मुलगा आहे म्हणून बोलण्यात चीड येते माझ्या. कारण हजारो विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणाऱ्याच्या पोटचा गोळा त्याच्या उलट वागतो. यासारखी दुसरी मानसिक शिक्षा मी अजून पाहिलेलीच नव्हती. रात्री बराच वेळ बाबांच्या खोलीतला दिवा चालू राहिला. पण म्हातारा गुरखा घुले त्याची उद्या तक्रार करणार नव्हता. कारण त्यांनी हे सगळं ऐकलेलं होतं. दुसऱ्या दिवशी पहिल्यांदाच बाबांना उठवायला अर्धा तास उशीर झाला. पण कोणी अवाक्षर उच्चारले नाही त्याबद्दल. 6 महिन्यांनी एक पत्र आले बाबांच्या नावावर. निवृत्त शिक्षकांचा सत्कार होता. रोख 1000 रुपये आणि मानपत्र मिळाले असे लिहिले होते. पाकिट फुटलेले कसे काय म्हणून बाबांनी क्लार्ककडे चौकशी केली. तो म्हणाला, एक जण येऊन हे पाकिट असेच देऊन गेले. म्हणाले, आधी यायला वेळ झाला नाही. सॉरी,
म्हणाले, म्हणे कोण आले होते आणि कसे दिसत होते. विचारल्यावर मिळालेले वर्णन अजितशी जुळत होते. बाबांनी सत्कार समारंभाची तारीख पाहिली. कालच समारंभ होऊन गेला होता. बाबा आधार वृद्धाश्रमात त्या प्रसंगामुळे अधिकच मिक्स झाले. 21 डिसेंबरला सकाळी 6 जणांबरोबर नेहमीप्रमाणे फिरायला गेले. बाबा सगळ्यांबरोबर परत आलेच नाहीत. पुलावरच बसून राहिले. सरांनी ऑफिसमध्ये तसे सांगितले, पण सकाळचे चक्क 11:30 वाजले तरी ते आले नाहीत. म्हटल्यावर निर्मलाबाईंनी सेवकाला सायकलवरून शोधायला पाठवले. त्याला ते पुलावर तसेच बसून राहिलेले दिसले. त्याने त्यांना डबल सीट आणले. निर्मलाबाईंनी संतापून त्यांना ऑफिस बाहेर अर्धा तास बसून ठेवले. आत त्या काय करत होत्या हे बाबांना माहीतच नव्हते. अचानक अजित आणि नेत्रा आले. बाहेर बसलेल्या बाबांकडे बघत आणि काय केलं असे विचारत आत गेले. मग निर्मलाबाईंनी बाबांना आत बोलवले. म्हणाल्या, हे आजोबा आज फिरायला गेले आणि आलेच नाहीत. एक 15-20 मिनिट ठीक आहे, पण 2 तास उशीर इथे हे चालणार नाही. जबाबदारी आमच्यावर असते. तुम्ही यांना घरी घेऊन जाणार नसाल तर यांना लेखी माफीपत्र लिहून द्यायला सांगा. अजित विनवण्या करत होता निर्मलाबाईच्या की त्यांना ठेवून घ्या, घरी नका पाठवू. नेत्रा एकच वाक्य बोलली तरी असे बोलली होती ज्यात बाबांच्या मागच्या कोणाच्या तरी चुकीचा उल्लेख होता. अपराधी नजरेने बाबा दोन्ही हात बांधून खाली बघत होते. अजित आणि नेत्रा खुर्चीवर बसलेले होते. शेवटी बाबांनी माफीपत्र लिहून दिले, पण निर्मलाबाई म्हणाल्या का थांबल्या होत्यात त्याचे कारण लिहा आणि ते आम्हालाही सांगा. बाबांनी कारण लिहिले आणि रडवेल्या चेहऱ्याने पुटपुटत खाली बघत म्हणाले, माझ्या आणि विमलच्या लग्नाचा आज वाढदिवस असतो. तिला जाऊन आता 6 वर्ष झाली. त्याच पुलावर आम्ही गप्पा मारत थांबायचो अजित व्हायच्या आधी. माफ करा, पुन्हा नाही जाणार असा बाहेर. निर्मलाबाईंनी खून करून त्यांना खोलीत जायला सांगितले. खाली मान घालून बाबा आपल्या खोलीत परतले. विमलच्या फोटोला बंडीत लपवून आणलेले एक फूल वाहिले. ह्या प्रसंगामुळे ते वृद्धाश्रमात आणखीनच सामावून गेले. 10 जानेवारीला रोहन पडल्याचा फोन आला. बाबा घरी जाऊन आले. फोन शेजारच्यांनी केला होता. रोहन तसा ठीक होता. आजोबांना पाहून भारावलाही थोडा. त्या वयात नेत्राने चहा केला, त्या केळी खायला दिली. पाहिले तर बाबांच्या खोलीत आता रोहनची स्टडी बनवलेली होती. विमलचे जुने शिवण मशीन, हार्मोनियम आणि बाबांनी स्वतःच्या लग्नानंतर घेतलेले एक जुने कपाट. कुठे गेले म्हणून बाबांनी नेत्राला विचारले. घरात अडचण होत होती म्हणून सगळे विकले म्हणाली. आज जाऊन 850 रुपये घेऊन आली आणि बाबांच्या हातात दिले. म्हणाली, हे द्यायचे पैसे, आम्हाला पैसे नको आहेत. मग ते सगळे माझ्याकडे का नाही धाडले विचारले तर म्हणे ट्रान्सपोर्टचा खर्चच 600 येणार होता. वृद्धाश्रमाच्या वातावरणाचा बाबा आता एक घट्ट भाग बनले होते. आता बाबा इथेच राहतात. 2 वर्ष झाली. आज अजित येणार असा निरोप आला. काय येणार ते कळले नाही. काय सांगायला येतोय हे बघायला बाबांबरोबर देवधर, कामत, सर आणि आजी चौघे हॉलमध्ये बसले. तो 6 ऐवजी 6:45ला आला. काही नाही, ऑफिसमध्ये सोशल कार्य करण्याची टूम काढली साहेबांनी. वृद्धाश्रम तरी बघायचं किंवा तुमच्यातील काही जणांचे भाषण ठेवायचे आहे ऑफिसमध्ये. कोणी आहे का असे भाषण वगैरे देऊ शकेल असे? म्हणजेच स्टाफ पैकीही चालेल किंवा जे लोक इथे राहतात त्यांच्यापैकीही. बाहेरच्या जगातले लोक कशी मदत करतात. इथले अनुभव, कौटुंबिक अनुभव. अजित आपले वडील भाषण देऊ शकतात हे विसरलाच. बाबा तुम्ही दिले तरी चालेल, पण असे सांगायचे आहे की या समाजकार्यात अजित वाकणकर नेहमी सहभागी होतात. मागचा सगळा मनातला राग वगैरे बाजूला ठेवून बोलाल ना. या कारणामुळे मला एक चांगली इन्क्रीमेंट मिळू शकेल. मी तशी वृद्धाश्रमाला देणगी द्यायला तयार आहे, पण त्यात पर्सनल काही बोलायचे नाही आहे. मी आणि माझे 2 सहकारी यात सहभागी आहे असे दाखवायचे आहे. हे माझे 4 सहकारी आहेत. हे आपल्या आणखोन दोघे येतील त्या भाषणाला. एवढे जण नाहीत आणता येणार. त्या गाडीत 4 बसतात. तुम्ही, मी, ड्रायव्हर म्हटल्यावर आणखी एक येऊ शकेल कोणीतरी. हे सर्वजण स्वावलंबी आहेत, सक्षम आहेत, स्वतःचे स्वतः येतील. ठीक आहे, चांगलंच होईल. फक्त यांच्या अल्पहोराचे बघतो होते की नाही. अल्पहोर मलाही नको आहे. वृद्धाश्रमाचा नियम म्हणून बाहेरचे काही घेता येत नाही. ओके. अजित उठला, दारापाशी गेला, परत वळून मागे आला, बाबांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, मनात काही ठेवू नका. इथे असलात तरी आमचेच आहात तुम्ही. ओठ दाबून बाबांनी आशीर्वादासाठी हात वर केला. निघून चाललेल्या अजितला एक वाक्य ऐकावेसे वाटले त्यांना. समाजकार्य करतोयस हे सुद्धा दाखवायलाच लागते का रे तुला? एका म्हाताऱ्याला छान वृद्धाश्रमात ठेवलेस हे समाजकार्यच आहे की?
पण बाबा बोलले नाहीत. बरेच वर्षांनी अजितने एक संस्कार पाळला होता की खूप खूप दिवसांनी जेव्हा मोठ्या माणसांना भेटतो तेव्हा वाकून नमस्कार करावा, मग ते कोणीही असो. समाजकार्य करतो असे दाखवायचे आहे. ह्या वाक्यामुळे बाबा वृद्धाश्रमाचा एक अविभाज्य भाग बनले. आता त्यांना घर नको होते, मुलं बाळे कुटुंबिक काहीच नको होते. तसेही त्या घरात आता त्यांचे काही राहिलेच नव्हते. सभ्य स्त्री पुरुषाहो, नमस्कार. मी ज्ञानेश्वर वाकणकर. मला बाबा याच नावाने सगळे ओळखतात. फक्त शाळेत विद्यार्थी मला सर म्हणायचे. बाकी सगळ्यांसाठी मी बाबा. अगदी माझ्या वडिलांनाही हीच हाक मारता यावी. मित्रांनो, वृद्धाश्रमाबद्दल समाजात अनेक गैरसमज असतात. तेथे सगळे बिचारे राहतात. वृद्ध असतात, त्यांना हाकलून दिले असते, त्यांना कोणीही नसते. तेथे त्यांना खूप कष्ट होतात. मग ते रडतात, एकटे एकटे वाटते. हे सर्व गैरसमज आहेत. आजच्या या समाजात आम्ही वृद्धाश्रमीय लोक अतिशय सुखात असतो. आमच्या वृद्धाश्रमात बाग आहे, देऊळ आहे, लहानसा दवाखाना आहे, जवळच 2 ॲम्ब्युलन्स असलेले एक ऑफिस आहे. आमच्या वृद्धाश्रमात भजनाचा आणि ध्यानाचा हॉल आहे. सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचा हॉल आहे. जेवण उत्तम असते. सगळेजण मिळून मिसळून वागतात एकमेकांशी. नियम कडक असले तरी ते आमच्याच भल्यासाठी असतात. दर महिन्याला डॉक्टर तपासणी करून जातात. राहण्याचे शुल्क अत्यल्प आहे. छान छान वनस्पतींनी नटलेला आमचा वृद्धाश्रम एखाद्या रमणीय स्थळासारखा आहे. मागून नदी वाहते, पक्षी आहेत, व्यायामासाठी लहानसे मोकळे क्रीडांगण आहे. आमच्यात खूप सांस्कृतिक कार्यक्रम असतात. सणासुदीला गोडधोड मिळते, स्पर्धा असतात, बक्षिसे असतात. हे सगळे झाले वृद्धाश्रमाचे. पण आमच्या वृद्धाश्रमात बाहेरून तर प्रचंड मदत मिळते. कोणी मेला तर त्याचे नातेवाईक आम्हाला प्रसाद आणून देतात. एकदम 50-50 माणसांचे जेवण असते ते. मग आम्ही मेलेला श्रद्धांजली द्यायला 1 मिनिट गप्प उभे राहतो आणि मग आडवा हात मारतो जेवणावर. कोणाचा वाढदिवस असतो, कोणाचे सहस्त्रचंद्र दर्शन असते. आम्हाला जेवणच मिळते. कोणी आमच्या इथे येऊन कार्यक्रम करतात, विनोद ऐकून हसवतात, नृत्य करून रमवतात, नाटक करून अचंबित करतात, गाऊन धुंद करतात. कोणी देणगी देतात, कोणी वापरलेल्या जुन्या वस्तू आणून देतात, कोणी नवीन वस्तू देतात, कोणी काही साधने देतात, कोणी पुस्तके देतात. अनेक जण नुसते गप्पा मारायला येतात. आयुष्याच्या संध्याकाळी कातरवेळी वेळ कसा घालवावा हा प्रश्नच आमच्या पुढे पडत नाही. वेळ कुठे गेला हे कळालेच नाही असे सारखे होते. या जगाच्या आत एक तटबंदी असलेले असे अत्यंत सुंदर जग आहे वृद्धाश्रम म्हणजे. तेथे भर दुपारी संध्याकाळच असते आणि अंधारलेल्या रात्री संध्याकाळच असते. मित्रांनो, अजित वाकणकर हा माझा मुलगा तुमच्याकडे सिनियर मॅनेजर आहे. त्याचे हे 2 सहकारी मल्हार भार्गव आणि रॉबिन कुरूप, ह्या दोघांनी आमच्या वृद्धाश्रमाला अत्यंत मोलाची मदत केलेली आहे. आजवर ह्या वाक्यावर टाळ्या वाजल्या, नेत्रानेही वाजवल्या. आपला सासरा आपल्या नवऱ्याबद्दल काय बोलतं ते बघायला आली होती. भार्गव आणि दाते हे आम्हाला आजच भेटले. त्यांनी केलेली मोलाची मदत की ते आम्हाला त्यांच्या सुदैवाने आजच दिसले. ह्या आधी तर ते वृद्धाश्रमात दिसले असते तर आम्ही त्यांचे हातपाय मोडून परत पाठवले असते. याचे कारण या निर्लज्ज दोघांना वृद्धाश्रम हा शब्द कसा लिहायचा हेही माहीत नसताना माझ्या भाषणातून प्रशस्ती पत्रके हवी आहेत. मगाशी स्वागत समारंभात मला भेटून हे दोघे हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलले. मला दोन्ही भाषा येतात, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकलो. त्यातून समजले की 1 वर्षापूर्वीच दोघे या शहरात आले आहेत आणि त्यांना माझ्याकडून फक्त त्यांच्या नावाचा उल्लेख हवा आहे. आत्ताही त्या दोघांना हे समजले नसेल मी त्यांच्याबद्दल काय बोलत आहे. त्यांना फक्त हवे इतकेच आहे की ह्या म्हाताऱ्याने आपल्या नावाचा उल्लेख करून आपल्याला मदतीबद्दल 2 शब्द नीट बोलावेत. पण खरे सांगायचे तर यांना उलटे लटकून वृद्धाश्रमातल्याच लोकांकडून फटके द्यायला हवेत. कारण यांनी यांची थोबाडे आजवर आम्हाला एकदाही दाखवलेली नाहीत. हे कोण आहेत आणि यांना हे श्रेय का हवे आहे हेही आम्हाला माहीत नाही. सभागृहात सन्नाटा पसरला. एकतर या लोकांना प्रमुख निमंत्रित म्हणून बोलावले होते. आता ते बोलतील हे ऐकून घ्यायला लागणार होते. त्यांना गप्प बसवले तर आयोजकांच्या हेतूतील पारदर्शकत्वावर प्रश्नचिन्ह उमटले असते. त्यामुळे गहन सन्नाटा पसरला. तर हे दोघे आम्हाला कसे माहीत झाले, का माहीत झाले, केव्हा दिसले? आज दिसले. आज पहिल्यांदा बिचारा या म्हाताऱ्या आजींना की या दोघांची थोबाडे कधी पाहिली होती का?
म्हणून नव्हती पाहिली. मग आज का पाहावी लागली? येथे का यावे लागले? कारण आमचा हा देवटा हिरवा शर्ट घालून इथे बसलाय तो अजित ज्ञानेश्वर वाकणकर, सिनियर मॅनेजर, कर्तबगार, कर्तृत्ववान, हुशार, ध्येयवादी देवटा. याने आम्हाला सांगितले की आज इथे या आणि मी आणि माझ्या 2 सहकाऱ्यांनी तुमच्या वृद्धाश्रमाला कशी मदत केली ते वर्णन करून सांगा. का तर यातून याला एक पगारवाढ मिळेल. अरे नालायका, बसलायस काय बघत? ये इथे आणि या माईकवर सांग की तू आणि तुझ्या ह्या तितक्याच नालायक बायकोने मला घरातून हाकलून वृद्धाश्रमात पाठवलेत. अरे एक साधा शिक्षक मी, कधी कुणाच्या आद्यात नाही. आपल्या मुलाला भरपूर शिकवून त्याच्यावर उत्तम संस्कार करून एकदा त्याला त्याच्या पायावर उभा केला की जपजाप करायला मी मोकळा होईन इतके साधे ध्येय माझे. तुला शिकवताना 3 नोकऱ्या केल्यात. शाळेची एक देशमुख म्हणून होते, त्यांच्या अकाउंटिंगची पार्ट टाइम आणि 3 घरी क्लास घ्यायला जायचो, ती 3री. घरी यायला 9:30 वाजायचे मला रोज. सकाळी 6 वाजता बाहेर पडलो मी आणि मी आलो की झोपेतून उठून तू विचारचास आज हे आणलेत का आणि ते आणलेत का. त्यावेळी तुझा गळा दाबला असता तर या असल्या सभेला येऊन 2 शेजाऱ्यांसमोर स्वतःचा जन्म घातलेल्या आणि स्वतःच्या संस्कारात वाढवलेल्या मुलाला शिव्या द्यायची वेळ आलीच नसती माझ्यावर. ये इथे बोल. का ग नेत्रा, माझी बायको केव्हाच मेली आणि आता मीही घराबाहेर गेलो आहे हे पाहून जुन्या आठवणी असलेल्या वस्तू तू विकून टाकल्यास आणि माझ्या हातात त्याचे पैसे टेकवलेस. मी विचारल्यावर तुझ्या आईबापांना तुझ्या भावाने घराबाहेर काढल्यावर आणशील ना सासरी त्यांना, आणि तेव्हा परवानगी द्यायला मीही नसणारच घरी, कारण मला तू तर आधीच वृद्धाश्रमात धाडले आहेस. माझे घर तुमच्या नावावर करण्याऐवजी तुम्हाला हाकलून द्यायला हवे होते. माझा सत्कार करणार होती जुनी शाळा. आज कितीतरी वर्षांनी त्या शाळेत सत्कार स्वीकारायला जाता आले असते. पण तारीख माहीत असून सुद्धा या हलकट मुलाने ते पाकिट बरोबर दुसऱ्या दिवशी मला मिळवले. अशी व्यवस्था केली. व्यवस्था कसली आलीये? स्वतःच्या चाला होता नालायक, पण मला न भेटता गेला. ऑफिसमध्ये ते आमंत्रण टाकून पळून गेला. का ते माहीत नाही मला, कारण मी भेटलो असतो तर मी जाब विचारला असता ना की हे पत्र आज का आणलेस, कालच सकाळी का नाही आणले. त्यातून सुटका म्हणून पळून गेला हा, आणि हा कसली वृद्धाश्रमात येऊन मदत करणार. वृद्धाश्रमाच्या दारावर याच्या फोटोला शेण फासून पाटी लावणार आहोत आम्ही की याने पुन्हा हातपाय टाकण्याचा प्रयत्न केला तर तंगडे मोडून हातात द्या म्हणून. नातू पडला आणि त्याला लागले हे मला यांनी नाही कळवले, शेजारच्या पवारांच्या मुलाने कळवले. म्हणून परवानगी काढून नातवाला बघायला गेलो तर माझ्या हातात चहाचा कप ठेवते. अगं, ज्या घरातून तू नांदते आहेस ते 2 कर्जे काढून आणि 3 नोकऱ्या करून मी बांधलेले घर आहे, आणि वर तुझ्या नवऱ्याला फुकट दिले आहेस. भीक देतात तसे तुम्हाला चहा देतेस हातात. माझ्यासारखा माणूस म्हणून थोबाड फोडले नाही. हे कामत असते तर तुला हाताला धरून माहेरी पाठवले असते. सुनेला आणि मुलाला शिव्या घालून त्यांच्या तोंडावर घराचे दार बंद केले असते. मला चहा देतीये. घर नावावर करून घेताना त्यांच्या तोंडात साखर असायची. नरमाईचे पुतळे असल्यासारखे वागायचे दोघं तेव्हा. अरे, रक्ताच्या नात्याला स्वतःच्या बापाला फसवणारी अवलाद तुमची वृद्धाश्रमातल्या लोकांना मदत. अरे, असे लोक तुम्हाला मदत करायला म्हणून तुम्हाला फुकटची राहायला घरे मिळतात. त्यांना इन्क्रीमेंट द्यायच्या ऐवजी डुंगणावर लाता मारून नोकरीतून काढून टाका यांना. आमच्यासारख्या साध्यासुध्या शिक्षकाच्या घरात असले हरामखोर जन्माला आले की लाज वाटते बाप म्हणून घ्यायची. कधी आला होतास रे तू मदत करायला? पैशाची मदत केलीस वृद्धाश्रमाला. नालायका, माझ्या पैशाने मी तिथे जगतोय. माझी तुझा बाप होण्याची इच्छा नाही आणि तुझी माझा मुलगा होण्याची लायकी नाही. तुझ्या साहेबाला तरी मराठी कळते का? तुम्ही दोघे पाय धरून म्हणालात म्हणून माझे घर तुमच्या नावावर केलेत, तसे माझ्या नावावर करतोस पुन्हा. अरे, अजून 25 वर्ष सर्व्हिस असेल की तुझी. सहज 2 घरे बांधशील ऐटीत. हे घर करतोस माझ्या नावावर. मग खरी मदत होईल वृद्धाश्रमाला. तू ते घर माझ्या नावावर केलेस की मी ते विकून ते पैसे वृद्धाश्रमाला आणि तुला हकलून देईन घरातून. करतोस माझ्या नावावर घर. घे अजित, पाहिजे ते इन्क्रीमेंट, पण ते भाषण द्या म्हणण्याआधी नमस्कार करताना फक्त इतके म्हणायला हसतास की बाबा माझी चूक झाली, परत घरी चला. अजित,
मी तरी आलो नसतोच, पण निदान आज तुझ्याबद्दल चांगले बोललो असतो. सर्वांनाच आभारी आहे. ह्या नालायकाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना पैशाची पगारवाढ देऊ नका, अशी माझी म्हाताऱ्याची विनवणी आहे. आमची मदत करायची असली तर या असल्या थर्ड क्लास माणसांना शिक्षा करा. यांनी आम्हाला एकच मदत करावी, पुन्हा आम्हाला भेटायला वृद्धाश्रमात येऊ नये. हे भाषण देऊन सर्वांना स्टँड ठेवून वृद्धाश्रमात परतले तेव्हा बाबा वृद्धाश्रमात पूर्णपणे मिसळून गेले होते. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.